हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे 18 पगड जातींना बरोबर घेऊन स्वराज्याची स्थापना करणारं नेतृत्व. महाराज हे कोणत्या एका समाजाचे होते, ते एका वर्गाचे होते, ते एका वर्गाचे किंवा धर्माचे होते असं चित्र कधी उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पण मधल्या काळामध्ये काही राजकारण्यांनी महाराजांना एका वर्गाचं बिरुद लावायला सुरुवात केली आणि मग अनेक प्रश्न तयार व्हायला सुरुवात झाली. याच अनुषंगाने चित्रपट आला खालिद का शिवाजी. खालिद का शिवाजी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आणि वादही सुरू झाला. वाद इतका टोकाला पोहोचला की सेन्सॉर बोर्डचं यू सर्टिफिकेट मिळूनही हा चित्रपट थिएटरमध्ये काही प्रकाशित किंवा प्रदर्शित होऊ शकला नाही. मग काय कारणं झाली अशी, का प्रदर्शित होऊ शकला नाही? आणि तो आत्ता प्रदर्शित झाला आहे तो कुठे? तर ॲपल मूव्हीजवर. आता आमच्याकडे ॲपल डिव्हाइसेस असेल तर आपण बघू नये तर कसं बघणार ना. हे समजून घेण्यासाठी मुळात हा वाद काय आहे, या चित्रपटामागचा विचार काय आहे, हे समजून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक राज मोरे. ते स्वतः उत्तम चित्रकारी आहेत. राजजी, खूप खूप स्वागत. नमस्कार सर. मुळात ही तुमची तिसरी फिल्म असेल. हो, पहिले 2 शॉर्ट्स आणि ही फीचर पहिली. तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर आहात. करेक्ट. म्हणजे खिसासाठी मिळाली तुम्हाला. खिसा या शॉर्ट फिल्मसाठी मिळाली. तुम्ही नॅशनल अवॉर्ड विनर आहात. तुमची फिल्म कान्सलाही केली, खालिद का शिवाजी सारखी. मग कान्सला ज्या सरकारनं पाठवली त्याच सरकारनं तुमच्या फिल्मवर बंदी काढली. नाही, काय झालं की ट्रेलर आला आणि काय होतं की लोक आज बघायलाच तयार नाही आहे फिल्म. पूर्ण ट्रेलर आला आणि त्यानंतर जो वाद झाला, आणि ट्रेलर पिक्चरमध्ये काहीच नाही आहे. आज OTT ला आलेली आहे, लोक बघत आहेत. खूप छान. मला वाटते 2-3 दिवस झाले खूप चांगलं लिहित आहे लोक त्याच्यावर. की लोक जो प्रश्न विचारतात की का हिला थांबवण्यात आलं होतं, हाच प्रश्न होता. नाही, पण तुम्हाला कारण सांगितलं असेल ना का थांबवली फिल्म? नाही, एक सोशल मीडियावर एक ट्रेलर आला आणि त्यानंतर मग जे एक तुम्ही बघितलं असेल जो एक काय म्हणतात ते एक सोशल मीडियामधून तो एक आला की मग लोकांना असं वाटलं की ती फिल्म कुठेतरी मुस्लिमाची गोष्ट सांगते किंवा हिंदू विरोधी आहे असं काहीतरी असं लोकांना वाटत होतं. पण महाराज मुस्लिमांचे नव्हते का? नाही, महाराज सर्वांचेच होते. सर्वांचेच होते. येस. मग महाराजांबद्दल एखाद्या खालिदचाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे खालिद का शिवाजी असू शकतो. नाही, खालिदचा असू शकतो या किंवा सर्वांचेच असू शकतात. हा, म्हणजे गणेशचा असू शकतो, उस्मानचा असू शकतो, खालिदचा असू शकतो, सलमानचा असू शकतो. इतकंच कशाला एखाद्या ख्रिश्चनाचाही असू शकतो, पीटर वगैरे असू शकतो. म्हणजे मुळात छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सर्व समाजाला एकत्र घेऊन जाणारं नेतृत्व आहे. आणि जागतिक इतिहासातलं अत्यंत महत्वाचं असं हे एक कॅरेक्टर आहे, जे कॅरेक्टर मुळात जगाला कळलं पाहिजे. मग तुम्हाला खालिदच्या नजरेतून शिवाजी सांगावेसे का वाटले? नाही, काय होतं की एक म्हणजे हा कशी सुचली फिल्म त्याच्यावर एक थोडा आपण जाऊया. कारण एक व्हिडिओ व्हायरल होत होता आणि एक स्कॉलर होता, त्याचा व्हिडिओ मी बघितला होता की स्कॉलर असून PhD धारक असून त्याने सांगितलं होतं की मला सर्व मुलं अफजल खान म्हणून चिडवायची वर्गामध्ये. तर त्याच्याहून ती आयडिया मला डोक्यात झाली की कोणाला रंगभेदावून चिडवतात, कोणाला जातीहून चिडवतात, कोणाला अशा प्रकारे बुलिंग होतं. तर एखाद्या लहान मुलाला जर असं कोणी त्या प्रकारे कोणी बुलिंग करत असेल त्याच्या जातीहून, त्याच्या धर्मावरून, तर त्याची मानसिक स्थिती काय असेल. तर तिथून खरं तर ती एक लाईन तयार झाली खरं तर चित्रपटाची. पण मग त्या मुलाशी कधी बोलणं झालं? त्या स्कॉलर जो कोणी अफजल खान ज्याला म्हटलं पाहिजे तर म्हटलं जात होतं त्याला? नाही, कधीच नाही. जी आयडिया आली त्यानंतर मग मी माझा लेखक मिळून आम्ही पूर्ण डेव्हलप केली. मुळात खालिद का शिवाजी हे लिहित असताना तुम्हाला कधी जाणवलं नाही का की यातून वाद होती? आपण खालिद का शिवाजी म्हणजे आजकाल असं झालंय शिवाजी महाराज म्हणजे एका समाजाचं आहे, उघडपणे जर म्हणजे मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, किंवा हिंदुत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग असं खालिद का शिवाजी म्हटल्यावर काही वाद घालतील, काही उजव्या विचारसरणीचे अति कडवे हिंदूज आहेत ते तुम्हाला पिंजऱ्यात उभं करतील असं वाटलं नाही तुम्हाला? मला वाटलं नाही की चित्रपटाची कथा जी होती ज्या प्रकारे ती लिहिली होती खूपच एक काय म्हणता येईल की हिंदू मुस्लिम याच्यावर खूप स्ट्रेट फॉरवर्ड लिहिली गेलेली कथा होती. कोणाचीच बाजू आपण मांडली नाही त्याच्यामध्ये. प्युअरली ही एक पॉलिटिकल फिल्म नाहीच आहे, म्हणजे इतिहास फिल्म नाही आहे. खालिद या पात्रावर आधारित आहे. म्हणजे त्याची जर्नी एक टोटल
एक लहान मुलं निरागस मुलं कसा आपला काही त्याला प्रश्न पडलेले असतात आणि तो त्याचा तो फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यावरच फिल्म आहे त्याच्यामुळे. त्याच्या आयुष्यात शिवाजी येतो कुठे? हां हां म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कॅरेक्टर जर आपण म्हटलं की ते खालिद का शिवाजी, तर ते कुठे इन्स्पायर करतं त्याला? नाही त्याला वर्गातच तो 4थीतला मुलगा आहे आणि 4थीमध्ये आपल्याला एक अख्खं पुस्तक आहे शिवाजी महाराजांवर. आणि जेव्हा सर शिकवतात त्याच्यावर आणि फिल्ममध्ये बघितलं असेल तुम्ही, फिल्म स्टार्ट तिथूनच होते. साळवे सर जे आहेत ते शिवाजी महाराजा अफजल खानाचा वध हा धडा आहे त्याच्यामध्ये. आणि धडामध्ये संपल्यानंतर सर्व मुलं त्याची बुलिंग करतात त्याच्यामध्ये, त्याला चिडवतात अफजल खानला आणि त्याला खूप प्रश्न पडतात की मलाच का. मग तो ज्या सरांना, त्याच्या आजीला, वडिलांना, सर्वांना विचारतो ते सर्व गोष्टी आणि त्याच्यातून तो फाइंड आउट करतो ते सर्व गोष्टी. मुळात ज्या वेळेला असं एखाद्याला बुलिंग होतं, म्हणजे आपण मुख्यतः लहानपणी म्हणतो चिडवतात मुलं आणि मग चिडवल्यानंतर एक मानसिकता होत जाते मुलांची, मग ते लाजरे होत जातात, कधी बुजरे होत जातात, ते शोधण्याचा प्रयत्न नाही करत. तर तो जो शोध असतो तो शोध हा खालीद घेण्याचा प्रयत्न करतो. येस येस. मुळात तर हा शोध घेतल्यानंतर म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा टप्पा असतो की जिथे कोणीतरी कुणाला तरी चिडवत असतं आणि त्यातून डिमॉरलाइज होणं हो हो हो. हे जास्त होत असतं. पण त्याचा उपयोग करून त्यातून शोध घेणं आणि स्वतःला शोधणं, ही प्रक्रिया आपण त्यातला शोध सांगावा. हां, असं करत असताना तुम्हाला तो खालिद कसा सापडत गेला? नाही खालिद हे पात्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की खालिदला मित्र नाहीच आहे, त्याच्यात खेळणं आहे, बघितलं खेळणं, आणि त्याला पडणारे प्रश्न तो त्यालाच विचारतो आणि उत्तरही स्वतःच घेतो त्याच्याकडून. म्हणजे ही इज अ व्हेरी म्हणजे त्यातली मजा म्हणजे त्या खेळण्यासोबत म्हणजे त्याचे वडील भंगारवाले असतात आणि त्याच्यात ते खेळणं त्याला सापडतं आणि तो मित्र म्हणूनच त्याला वापरतो. म्हणजे त्याला पडणारे प्रश्न तो त्यालाच विचारतो आणि तोच स्वतः उत्तर त्याचं देतो. म्हणजे आपल्याच प्रश्नाचं उत्तर तो शोधायला लागतो त्याच्यातून. मुळात आहे ना, आपल्याला आपले प्रश्न पडायला लागले आणि आपणच त्याची उत्तरं स्वतः शोधायला लागलो की अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सहज सोप्या व्हायला लागतात. मग तिथे अनेकदा शिक्षक लागत नाही, गुरु लागत नाही. हा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे शिक्षणातला, ज्यावेळेला तुम्ही स्वतःलाच स्वतः प्रश्न विचारायला लागता आणि त्याची उत्तरंही शोधायला लागतात. मुळात हा खालिद तशा स्वरूपामध्ये आपला शिवाजी शोधण्याचा प्रयत्न करतो आणि लोक आपल्याला का चिडवतात हेही समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातली शिक्षकांची जी भूमिका आहे ती खूप महत्त्वाची आहे. हां, खूप महत्त्वाची आहे. तुम्ही त्या शिक्षकाकडे कसं बघता? नाही शिक्षक मी असे पाहिलेले आहेत म्हणजे या जर्नीमधून. म्हणजे आपण इथे शाळेमध्ये होतो आणि त्याच्यामध्ये 2-3 प्रकारचे शिक्षक आहेत. हे सावळे सर आहेत आणि 2-3 पात्र आहेत वेगळे वेगळे आणि प्रत्येकाचे एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. काही शिक्षक त्याला समजून घेतात आणि काही शिक्षक समजून नाही घेत त्याच्यामध्ये. चित्रपटाची जशी सुरुवात होते मुख्यतः खालीची एंट्री होते, गावातली ती सभा सुरू असते आणि त्या सभेमध्ये मुळात गावात मंदिर बांधायचं की रस्ता बांधायचा हां हां हां. यावरूनच एक द्वंद्व पाहायला मिळालं आणि त्या सभेत एक मुस्लिम कॅरेक्टर पण बसलेलं असतं. हो हो हो. मुळात मंदिर हा विकासाचा मूळ पाया वाटतो की रस्ता हा मूळ विकासाचा पाया वाटतो? यातलं द्वंद्व सांगत आपण ही कथा पुढे घेऊन जावी, याची कल्पना कुठे सुचली? नाही कथा खालिद जरी असली तर आपण खूप सारे विषय मांडलेले त्याच्यामध्ये. जसं की तुम्ही म्हटल्याप्रमाणे रस्ते महत्त्वाचे आहेत, पाणी महत्त्वाचं आहे, सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. तर त्याच्यामुळे हा ओपनिंग सीन जो होता जो लिहिला, तर खालिद शाळेत जाताना तो तिथे उभा राहून ऐकतो ते गोष्ट. आणि ओपनिंग सीनमध्ये तुम्ही बघितलं की बा गावची एक चावडी चालू आहे आणि तिथे ते चालू आहे की बा काय करायला पाहिजे. त्यातला एक गावकरी पण म्हणतो की बा रस्ता पहिले ठीक करा. म्हणजे असं वाटतं की दारू पेल्यासारखं वाटतं रस्त्यावर येताना. म्हणजे ती समस्या किती महत्त्वाची आहे. आणि एकीकडे अशी पण समस्या की मंदिर बांधायचं आहे. बरं त्याच्यामध्ये दोन्ही आपण पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवलेले आहेत. एकीकडे मंदिरी पण बांधायचं आणि मदत जर बघितले खालीच्या वडिलांना काही मुस्लिम मुलं अडवतात आणि ते सांगतात की बा त्या गिरडच्या मस्जिदवर आपल्याला दर्गा बांधायची किंवा त्यासाठी पैसे पण ते मागतात. अगदी म्हणजे एकीकडे दर्ग्यासाठी पण वाद सुरू आहे, मंदिरासाठी पण आहे आणि मग मुस्लिम वर्गाला दर्गा बांधायचा आहे, हिंदू वर्गाला मंदिर बांधायचं आहे. पण मुळात दर्ग्यातून आणि मंदिरातूनच विकास होणार आहे का, हा मूळ मुद्दा जो आहे तो चर्चेला जातो या चित्रपटामध्ये आणि तुम्हाला स्पर्शून जातो. तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण विकास कशावर मोजतोय याचा विचार करा. आता ते प्रेक्षक म्हणून तुम्ही समजून घ्यायला हवं. मुळात राज, मी तुम्हाला चित्रपट निर्मितीत तुम्ही उतरला त्याच्या अगोदरपासून ओळखतो ते चित्रकार म्हणून. आणि राज मोरे हे उत्तम स्वतःची एक वेगळी शैली असलेलं नाव आहे चित्रकलेतलं. आपण चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहोत, उत्तम स्वरूपामध्ये आपली चित्रकला सुरू आहे, एक मोठा वर्ग आहे,
जो वर्ग आपल्या चित्रांचा चाहता आहे आणि त्यातून आपला उदरनिर्वाह उत्तम चालला आहे, अशा परिस्थितीत आपण चित्रपटाकडे वळावं, हा टप्पा कुठे आला? नाही, मी जे स्कूल ऑफ आर्टला असतानाच म्हणजे असं होतं की मला जे नंतर FTA ला जायचं होतं आणि ते ॲडमिशन झाली नाही माझी. पण त्यानंतर मी ॲज अ पेंटर म्हणून तुम्हाला मध्ये खूप काम केलं. त्याचं बऱ्यापैकी नाव आणि माझी स्टाईल काम करण्याची. काय होतं की इतकं काम केल्यानंतर मला कुठेतरी वाटलं की 2 डायमेन्शनल 3 डायमेन्शनवर यायला पाहिजे आपल्याला. काहीतरी व्यापक गोष्ट सांगायला पाहिजे. तर मला असं वाटतं की फिल्म इज अ ब्युटिफुल मीडियम, की तो आपल्याला 3 डायमेन्शन काही गोष्ट सांगणं. आणि जसं माझं चित्र माझं नेहमीच काहीतरी सांगते, तसे माझ्या तिन्ही फिल्म्स काहीतरी तुम्हाला सांगतात. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये, कारण मला तुमची चित्र आठवतात, म्हणजे तो हनुमानाची पूर्णाची छाती फाडून तो आज जे चित्र दाखवतोय ते असेल, किंवा अगदी त्या रिक्षातल्या त्या बारगलचा कडे त्या रिक्षावाल्याची नजर असेल बघण्याची, आणि त्याच्यातून मला अगदी त्या गणपती घेऊन चाललेलं एक चित्र रिक्षामध्ये, रिक्षातलं. तर अशा अनेक चित्र मला अगदी जशी कावळा असेल तुमचा तो उत्तम पद्धतीनं. तर हे सगळं करत असताना तो चष्मा घातलेला कावळा होता मला आठवतं. तर आणि अनेक चित्र बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध लोकांनी तुमची चित्र त्यांच्या घरात सजवलेली आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये जे त्या चित्राच्या चौकटीत मांडता येत होतं ते कमी पडतं असं वाटत होतं का? हां, तेच म्हटलं की 2 डायमेन्शन 3 डायमेन्शनवर यायचं होतं. कारण की का किती झालं तर मग स्टुडिओज आणि आपण जेव्हा पेंटिंग करतो ते आपण आपलाच येत असतो. पण फिल्म इज अ व्हेरी डिफरंट मीडिया टू मेक द फिल्म. अगदी. इथे तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळालं त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती? नाही, नॅशनल म्हटलं तर नॅशनल भेटल्यानंतर म्हणजे मला तर सांगितलं मला आर्टमध्ये पण अकादमी अवॉर्ड भेटलं होतं. त्याच्या आधी मला अकादमी आणि हे नॅशनल भेटल्यानंतर जबाबदाऱ्या वाढल्या. एक शॉर्ट फिल्म म्हणून फीचर करायची आहे, तिथूनच मग खरं असं वाटलं की आपल्याला फीचर करायला पाहिजे. बस चला, आता तुम्ही तुमचे महत्त्वाचा टप्पा 3 पायऱ्या तुम्ही महत्त्वाच्या चढल्यात. एकदम शॉर्ट फिल्म झाली, मग डॉक्युड्रामासारखी एक फिल्म झाली, आणि आता कंप्लीट फीचर फिल्म तुम्ही केली. नव्या पिढीत ज्या मुलांना असं वाटतं की मी सांगू शकतो, कथा सांगता येते मला, मी मांडू शकतो, मला व्हिज्युअलायझेशन कळतं आणि मला चित्रपटाकडे जायचं आहे, त्यांच्यासाठी काय सल्ला असेल? नाही, मी चित्रातही ते सांगतो की काय होतं की चित्रातही फारच सब्जेक्ट वाईज या स्टाईल बनवण्याच्या नादामध्ये नाही का चित्र मग इकडून तिकडून आपण नाही का कुठून तरी उचलतो ते चित्र बनवतो. मला असं वाटतं की तो एक तुम्हाला टाईम द्यावा लागेल. म्हणजे मी 15-21 वर्ष काढली चित्रांमध्ये, तो असंच तुम्हाला एका दिवशी अचीव नाही होत त्या गोष्टी. तो सतत तुम्हाला टाईम द्यावा लागेल चित्राला या फिल्मला पण तसंच. आणि ॲटोमॅटिक ती गोष्ट तुमची घडतं, चित्र घडतात या फिल्म घडते. ते या पूर्ण प्रक्रियेमध्ये फिल्म तर घडली, म्हणजे आता खालिद काशीवाजेसारखा चित्रपट आला, त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झाली, आणि चित्रपट क्षेत्रात असं म्हणतात की कॉन्ट्रोवर्सी चांगली असते, त्यामुळे पब्लिसिटी मिळते म्हणून. तुम्हाला काय अनुभव आला कॉन्ट्रोवर्सीचा? नाही, मला तर वाटलं की कॉन्ट्रोवर्सीमुळे ती फिल्म आलीच नाही बाहेर. म्हणजे मला ही थिएट्रिकल फिल्म आहे खरं तर. थिएट्रिकल या रेशोने ती बनवलेली फिल्म आहे. म्हणजे आमचे निर्माते की आम्ही जो पैसा खर्च केला त्याच्यावर, ज्या लेवलवरती शूट झाली, किंवा तिचं आपण म्हणतो ना की थिएटरमध्ये आपण बघणार तिला त्या प्रकारचं साऊंड आणि त्या प्रकारचं तिला कास्टिंग त्याशी किंवा त्या प्रकारे ती बनवण्यात आली होती. पण मग ही फिल्म मोठ्या पडद्यासाठी तयार केली, आता ती मोबाईलमध्ये बघितली जाते, ती जास्तीत जास्त टी व्हीवर बघितली जाईल. अशा परिस्थितीमध्ये ती ॲपल मूव्हीजला देण्याचा निर्णय का घेतला गेला? ॲपल मूव्हीजसारखं आंतरराष्ट्रीय माध्यम आहे, महत्त्वाचं माध्यम आहे, आणि अत्यंत क्रिएटिव्ह बेस्ट फिल्म ऑफ द वर्ल्ड तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर मिळतात. मग आपण त्या प्लॅटफॉर्मवर जावं हा मुद्दा कुठे आला, आणि ॲपल मूव्हीजच का? कुठंतरी दाखवायचीच होती ना, ती कुठंतरी आपलं काम पाहायला पाहिजे, हा एक मुद्दा होता. की मग आम्ही अप्रोच केलं. ॲपलवर आहे आता, आणि आता एक बुक माय शोवर पण आहे ती, आणि यूट्यूबच्या मूव्ही या OTTवर पण आहे. 3 ठिकाणी आली. ओके, यूट्यूब मूव्हीजला. हां, तर तिथे लोक बघतील, कारण की एवढं मेहनतीने केलेलं काम कोणीतरी बघायला पाहिजे. आणि त्याच्यावर मग मी नेहमीच म्हणतो की फिल्म बघा आणि आम्हाला रिमार्क करवा. पण दुसरे OTT तयार नव्हते का तुमच्याकडून फिल्म घ्यायला? नाही, आम्ही अप्रोच केलं, यांनी आम्हाला अप्रोच दिला, त्याच्यामुळे आम्ही लगेच अपलोड केली त्याच्यावर. मला असं वाटतं की आत्ता लोकांचे जे रिमार्क येत आहेत, तर मला असं वाटतं आणखी OTT आम्हाला अप्रोच देतील की आमच्याकडे टाका. पण मग तुमच्याकडे आता ही फिल्म तुम्ही रिलीज केली त्याच्यानंतर, कारण तुमची फिल्म सेन्सॉर बोर्ड मिळालं होतं तुम्हाला, हो, सेन्सॉर मिळालं, आणि त्याच्यानंतर तुम्ही कान्सला पण गेलात. मग असं काय झालं की सरकारनं ते, कारण MIBने त्यात बरंच लक्ष घाललं, मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, आणि तुम्हाला रिलीज करायला बंदी घातली.
मुळात ती बंदी घातली त्याच्यामागची काहीतरी तर कारणं सांगितली असतील, कारण आता रिलीज जर तुम्ही इथे करत असाल तर त्यावर MIBचं काही म्हणणं आहे का? नाही, MIB IBNचं हेच म्हणणं होतं की बा आता ते त्यावेळेस गणपती वगैरे पण होते त्या काळामध्ये, बरं. ऑगस्टला, किंवा गणपती आहे, दहीहंडी आहे, त्याच्यामुळे एक पोलरायझेशन होऊ शकते या फिल्मने, त्याच्यामुळे ते एक महिन्याचं सस्पेंडेशन दिलं होतं तिला. पण मग ती त्यावेळेला निवडणुका जवळ होत्या म्हणून तर तुम्हाला थांबवलं नाही ना? होऊ शकते. मला तर ते सांगितलं होतं की गणपती आणि तो जो प्रकार होता थोडा, पण त्याच्यामुळे ते 24च्या अगोदर येणं अपेक्षित होती ही फिल्म तुमची. नाही, 24लाच सेन्सर झाली होती. सेन्सर झाली होती म्हणजे निवडणुका जवळ होत्या, त्या तोंडावर होत्या सगळ्या. तर 25ला खरं तर ती रिलीज झाली. ओके. मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता तुम्हाला विरोध नाही होते का, जो विरोध अगोदर झाला तो? नाही, विरोध त्याच्यामध्ये नाही सर. आम्ही रिसेन्सर जेव्हा गेलो होतो तेव्हाही त्याला पाहिल्यानंतर त्याच्यात काही नाहीच आहे. मी अपील करतो की सर्वांनी ती फिल्म जाऊन आत्ताही OTTला बघावं. त्याच्यामध्ये आहेच काही नाही आहे. इट इज अ क्लीन यू सर्टिफिकेट फिल्म. मुळात हा चित्रपट जो आहे तो सामाजिक ऐक्य दाखवणार आहे. हिंदू मुस्लिम अशी विभागणी करणारा नाही, वाद घालणार नाही, दोन धर्मांनी भांडावं असं सांगणारं नाही, तर एकोप्यानं आपण एकत्र राहू शकतो हा संदेश देणारी ही फिल्म आहे. मग ही फिल्म का म्हणून बंदी घातली गेली असेल हा मूळ प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हालाही सांगता येत नाही, मलाही सांगता येत नाही. मग तुम्ही शोधण्याचा प्रयत्न नाही केला का की का असा प्रश्न नाही पडला तुम्हाला? नाही, ट्रेलर रिलीज झाला, सोशल मीडियावर एखाद्या गोष्टीला नाही का ते अपोज होतो एखाद्या गोष्टीला न पाहता, मला वाटतं त्या न पाहण्यातच ही खरं तर थांबवण्यात आली. पण सेन्सॉरने तर बघितली होती ना फिल्म. हो, नाही, म्हणून तर ते डबल रिसेन्सर करायला पाठवली ना त्यांनी. ते पण तसं व्हायला नाही पाहिजे, कारण यू सर्टिफिकेट असल्यामुळे तिला काय. हां, ए सर्टिफिकेट पण नव्हतं, असं काही नाही, काय अश्लील काही नव्हतं, काहीच नाही. पण जाऊ द्या. मी तुम्हाला सांगू, तुम्ही ज्या वर्गातून येता, तुम्ही विदर्भातल्या एका छोट्याशा गावातून येता, मुंबईत येतात, करिअर करतात, तुम्ही शिवाजी महाराजांकडे कसं बघता? नाही, शिवाजी महाराज मी लहानपणापासून किल्ले बनवण्यापासून आपली सुरुवात होते खरं तर. लहानही आपण मातीचे किल्ले बनवतो आणि तिथून इन्स्पायर्ड होतो खरं तर शाळेमध्ये. आणि आपल्या दारासमोर आपण एक किल्ला बनवतो 4 मजली 5 मजली, आणि तिथून खरं इन्स्पिरेशन होते महाराजाबद्दलचं. आणि कुठंतरी गोष्ट वेगळं शिवाजी महाराज कसं सांगता येईल आपल्याला, तर म्हणून त्यामुळे ही फिल्म खरं तर बनवण्यात आली. ओके. पण यातून शिवाजी महाराजांबद्दलची वेगळी, आजकाल मी तुमच्या अकोला विदर्भातून येणारे एक आमदार आहेत, हो, मधल्या काळामध्ये ते शिवाजी कोण होता शिवाजी असं जे पुस्तक आहे, त्या पुस्तकाला पण भरभरून विरोध झाला. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे जितके आदरणीय आहे तितकेच ते आपुलकी आहे त्यांच्याबद्दलची, आणि त्यामुळे अनेकदा लहान मुलं शिवाजी असं त्यांना म्हणतात. आणि मग त्यातून आता शिवाजी महाराजांना शिवाजी असं नाही, छत्रपती शिवाजी महाराज असं पूर्ण म्हणावं, ठीक आहे, आग्रह असू शकतो, पण ती जी आपुलकी आहे त्या आपुलकीनं अनेकदा आपण फक्त शिवाजी म्हणतो. मग तो खालीद का शिवाजी म्हटल्यावर तिथं काय असा आक्षेप झाला का की नुसतं शिवाजी कसं वापरता म्हणून? हो, तो एकेरी शब्द वापरला म्हणून खूप सारे. पण आपण जवळच्याच माणसाला एकेरी शब्दाने विठ्ठल म्हणा, आपल्या आईला म्हणा, आपण जो आपल्या जवळ असतो त्यालाच आपण एकेरी शब्दाने आख मारतो. मला नाही वाटत की जो आपल्या जवळचा नाही त्याला नाही मारत आपण कधीच एकेरी शब्दाने. सचिन तेंडुलकरला आपण सचिन तेंडुलकर म्हणजे ते भारतरत्न आहेत, मग भारतरत्न सचिन तेंडुलकर असा दरवेळेला उल्लेख नाही होत, आपण सचिनच म्हणतो कारण तो आपल्या जवळचा आहे. किंवा लता मंगेशकर असतील तर भारतरत्न आहेत, पण म्हणताना आपण लताबाई म्हणतो. आपुलकी असते मुळात. तर या पूर्ण प्रक्रियेमध्ये घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? फिल्ममध्ये एवढा पैसा लागला आणि रिलीज होत नाही आणि वाद सुरू झालेत, आई काय म्हटली का यावर? नाही, आता आई नाही माझी, म्हणजे खरं तर घरी माझी मिसेस 2 मुलं आहेत मला. कारण मी नेहमीच फाईन आर्ट हा जो क्षेत्र आहे याच्यामध्ये काम करणं म्हणजे तुम्हाला किती स्ट्रगल आहे माहिती आहे. एक आपलं आर्ट घेऊन त्याला विकणं किंवा त्याच्यामध्ये नाव कमवणं, तर नेहमीच मी असे पंगे घेतलेले आहेत. पहिले फाईन आर्टिस्ट, नंतर मग फिल्म डायरेक्शनमध्ये हा जो प्रकार आहे. पण घरचे नेहमीच सोबत, कारण त्यांना माहीत आहे बिलीव जे मी करतो ते परफेक्ट आणि खरी गोष्ट सांगतो कोणाला. आणि फायनान्सला गेलं तर या फिल्मला जे प्रोड्युसर लाभले फायनान्सला घेऊन पण आम्ही खूप फिरलो या फिल्मला 2-3 वर्ष. चित्रपटाला लवकर फायनान्स भेटत नाही अशा फिल्मला. फायनली मायकल थेवर आणि सुषमा गणवीर हे जे प्रोड्युसर आहेत. मायकल थेवर एक समाजसेवक आणि ते हेल्थकेअरमध्ये फार मोठं नाव आहे अमेरिकेत त्यांचं.
ओमनी म्हणून त्यांचं हे हेल्थ केअर म्हणून, आणि त्यांनी सपोर्ट केला आणि फिल्म बनली. पण मग प्रोड्युसरची काय प्रतिक्रिया होती हा सगळा वाद सुरू झाल्यावर? सर्वांसाठी, प्रोड्युसरसाठी आणि माझ्यासाठी पण तो एक आश्चर्यजनकच धक्का होता की कारण की कोणालाही वाटत नाही की आपली फिल्म थांबावं म्हणून. त्यांच्यासाठी पण तो तेच होता की तुम्हाला असं वाटतं का या पूर्ण चित्रपटानंतर तुम्हाला जर नवीन काही करायचं झालं तर प्रोड्युसरचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो किंवा तुमचा आता चित्रपट बनवण्याचा दृष्टिकोन यावर काय परिणाम होईल? नाही, परिणाम तर काहीच नाही. कारण की परिणाम ही खरंच आता लोक बघत आहेत तर फिल्म लोक जे त्यांचे रिमार्क पण मला येत आहेत, फोन येत आहेत की फिल्ममध्ये काहीच नाही, खूप चांगली फिल्म झालेली आहे, फिल्म चांगलीच बनवलेली आहे, त्याचा विश्वास आहे म्हणून. आणि असं काम होत राहील. चांगलं काम करायला काय, म्हणजे आपण एखादी गोष्ट आपल्याला मांडायची आहे, जसं चित्र मी मांडतो, फरक काही नाही पडणार की आपल्या आजूबाजूला जे गोष्टी घडतात मला असं वाटतं चित्रातून आणि फिल्ममधून दाखवायला पाहिजे आपण. तुम्ही चित्रकार आहात आणि मुळात चित्रकार हा बंडखोर असतो. जो खरा चित्रकार असतो तो बंडखोर असतो. त्याला काय ते समोर दिसतं तसं काढावं असं कधीच वाटत नाही, त्याला विचार टाकायचा असतो. आणि तुम्ही विचारी चित्रकार आहात. तोच विचारी पण तुमच्या चित्रपटातून पण आलं, कलाकृतीतून आलं. तुम्हाला असं वाटतं का की अभिव्यक्ती जी आहे ती तुमची दाबली म्हणून कुणीतरी, तिच्यावर कोणीतरी खूप निर्बंध आणण्याचा प्रयत्न केला या पूर्ण प्रक्रियेमध्ये? नाही, अभिव्यक्ती मला नाही वाटत. कारण आज OTTला रिलीज झाली ती 9/9 भले तो 1 वर्षानंतर झाली, ती आलीच. म्हणजे आज माध्यम ओपन झालेलंच आहे लोकांसाठी कुठंतरी पाहण्याचं तिचं. हां, ती रिलीज नाही झाल्या तो थोडा 1 वर्षाचा जो काळ आहे, 1 वर्ष फार म्हणजे त्याच्या मागे लागून पूर्ण डबल त्याला CBSEकडे जाणं, दिल्लीच्या वाऱ्या करणं किंवा हा एक फार मोठा तो प्रत्येक फिल्म मेकरला नाही यावं मला असं वाटते समोरच्या काळामध्ये. पण मग आता त्यांना सेन्सर मिळालेलं आहे, रिसेन्सर मिळालेलं आहे, मग अशा परिस्थितीत तुम्ही थिएटरला जाणार की नाही जाणार? नाही, आता ते OTTलाच आम्ही रिलीज केलेली आहे आणि OTTलाच मला वाटतं ती लोक बघतील. जर तुम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला OTTला तर तुम्ही पुढच्या टप्प्यात ती थिएटरला आणण्याचा विचार कराल का? नाही, कोणी समोर आलं तर निश्चित आम्ही प्रयत्न करू त्याला. पण मग आता थिएटरला आणायला काही प्रॉब्लेम नाही आहे सरकारचा? नाही, काहीच नाही, त्याच्या आहेच काही नाही त्या फिल्ममध्ये. नाही, आता सरकारनं काही त्यावर प्रतिक्रिया दिली की नाही? नाही, प्रतिक्रिया काही नाही कोणाची, अजून कोणतीच प्रतिक्रिया आली नाही. पण त्यातला जो शिवाजी आहे तो तुमचा मुलगा आहे, जो मुळात खालिद जो झाला आहे त्या पूर्ण चित्रपटामध्ये. त्या खालिदची भूमिका करताना तुम्ही ज्यावेळेला कास्टिंग केली त्यावेळेला तुम्ही मुलाला का निवडलं तिच्यामध्ये? नाही, ती प्रक्रियेतूनच झालेलं आहे ते. बरं. त्या खालिदसाठी खूप साऱ्या मी कास्टिंग बघितल्या. हां. आणि त्यांनी पण जसं मी या चित्रपटाला 3 वर्ष दिले, त्याने संपूर्ण 1 वर्ष दिलं त्या फिल्मला. बरं. म्हणजे मी मजाकमध्ये त्याला म्हणतही होतो की यावर्षी तू नापास झाला चालेल, पण तू बाबा खालिद पेल. खालिद करताना पास झाला पाहिजे असतो. पास झाला पाहिजे. आणि मग तुम्ही पास केलं की नापास केलं त्याला? नाही, मी प्रेक्षकांनी सांगावं मला वाटतं की तो खालिद वाटतो की नाही वाटत, त्याच्या प्रक्रिया त्यांनी द्यावं. मला तरी वाटला खालिद. म्हणजे ज्या स्वरूपामध्ये तुम्ही त्याला सुरमा भरला आहे आणि ज्या स्वरूपात त्याने ॲक्टिंग केली आहे मानलं पाहिजे. म्हणजे निश्चितच त्याच्यातला खालिद बाहेर काढण्याचा प्रयत्न तुम्ही निश्चितच केला. पुढचा टप्पा तुमचा अगदी पहिल्यापासून खिचासारखा असेल किंवा तुम्ही ज्या ज्या पद्धतीची निर्मिती करत आलेला आहात त्याला एक सामाजिक आशय आणि अगदी चित्रांमध्ये पण तुमच्या चित्रामध्ये पण सामाजिक आशय आहे प्रत्येक चित्रामध्ये. पुढचं असं काय करावं जे समाजाला आपण सामाजिक भान देऊ शकतो, असं एखादी काही निर्मिती करण्याचा डोक्यात आहे का? नाही, आहेत ना, खूप साऱ्या गोष्टी आहेत. मी मुद्दा तोच म्हटलं की टू फाइंड अ प्रोड्युसर. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही फिल्म संपली आणि तो स्ट्रगल आहेच. स्टुडिओज, प्रोड्युसर, ती गोष्ट घेऊन जाणे. फक्त मला असं वाटतं आता एक सोपी होईल की लोक की याच्या पहिला आपण खालीद बनवला आणि ती प्रक्रिया चालूच राहते. प्रत्येक डायरेक्टरला काही ते हे नाही आहे. आता तुम्ही प्रोड्युसरबद्दल म्हणतात, तुम्ही जे अमेरिकन प्रोड्युसर तुम्हाला मिळाले, मी असं ऐकू नये की त्यांच्याबद्दल अनेकांनी म्हटलं की हे भारत विरोधी आहेत, हे भारतामध्ये फूट पाडू इच्छित आहेत किंवा हे हिंदू धर्मविरोधी आहे, अशा स्वरूपाची त्यांच्यावर टीका झाली असं मी ऐकलं. हां, त्यावेळेस ते बातम्या लोकांनी बनवल्या, त्याचा परिणाम तर होत असेल काय? नाही, निश्चित होते. कारण की त्यांनी फार चांगल्या विचारांनी बनवलेली फिल्म, म्हणजे एक चांगला सब्जेक्टला घेऊन आणि विदिन 2 days या 3 days मी ज्यांना भेटलो तर लगेच त्यांनी हो म्हटलं की आपण बनाते नाही काय. आणि त्यांनी जो विश्वास दाखवला मी त्या लेवलवरती फिल्म बनवली आणि त्यांनाही माहीत आहे. फक्त हा जो घोळ झालेला आहे
पण ते नाही, दे ऑल्सो हॅपी. ही फिल्म आता OTTला आलेली आहे. चला, तुमचा चित्रपट OTTवर आलेला आहे आणि चित्रपट निश्चितच पाहण्याजोगा आहे. म्हणजे मुळात सामाजिक ऐक्य आणि महाराष्ट्राचा जो प्रगल्भ पुरोगामी विचार आहे तो देण्याचा हा प्रयत्न आहे. आणि मुळात छत्रपती शिवाजी महाराजांना पण जो अभिप्रेत विचार होता तो सांगण्याचा तो प्रयत्न आहे. तर त्यातून तुम्ही काय घेता, काय सोडून देता आणि काय शिकता हे महत्त्वाचं आहे. तुम्ही त्या खालिदकडे कसं बघता तेही महत्त्वाचं आहे. जर तुम्ही एका विशिष्ट चष्म्यातूनच तो खालिद बघितला तर तुम्हाला चित्रपटही तसाच दिसेल. त्यामुळे थोडा चष्मा बाजूला काढा आणि एकदा चित्रपट नीट बघा, अशा स्वरूपाची विनंती. आणि असंच उत्तमोत्तम काम पुढच्या काळामध्ये राज तुमच्याकडून होत राहावं अशी तुम्हाला शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज वेळ दिला त्यासाठी. थँक्यू. थँक्यू.